नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड महागाव विधानसभेत किसनराव वानखेडे यांच्या विजयाने भाजपाने साधली हॅट्रिक। भाजपाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे 16,629 मतांनी विजयी। भाजपाला मिळाली लाडक्या बहिणीची साथ। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू झाल्यापासून भारतीय जनता पार्टीकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांनी एससी राखीव उमरखेड मतदारसंघामध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षामध्ये सरळ लढत होती। जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केली। किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री तसेच अमित शहा गृहमंत्री यांच्याही सभा मोठ्या प्रमाणात झाल्या। त्याचाच फायदा नवीन चेहरा असलेले किसनराव वानखेडे यांना आज मतदात्याकडून 1,08,277 लाखोच्या संख्येने मतदान करून किसनराव वानखेडे यांना विजयी केले। त्यामुळे भाजपाने उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये विजयाची हॅट्रिक साधली आहे। यापूर्वी राजेंद्र नजरधने, नामदेवराव ससाने यांना उमेदवारी देऊन विजयी करण्याचे मोठे कार्य नितीनभाऊ भुतडा यांनी केले होते। आज पुन्हा जनतेला आजी आणि माजी नको असल्यामुळे जनतेच्या सेवेसाठी नवीन चेहरा, गरीब माणूस, जनसेवक किसनराव वानखेडे यांच्या रूपाने देण्यात आला। सर्व प्राणपणाला लावून त्यांना विजयी करण्याचा विडाच नितीनभाऊ भुतडा यांनी उचललेला होता। काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांना 92,053 मते मिळाली। मनसेचे राजेंद्र नजरधने 7,061, वंचितचे तातेराव हनवते 1,875, आझाद पार्टीचे देवानंद पाईकराव 601, बहुजन समाज पार्टी रणवीर 776, बळीराजा पार्टी बाळासाहेब रास्ते 188, अपक्ष उमेदवार विजयराव खडसे 2,881, भाविक भाऊ भगत 538, विद्वान केवटे 1,413, शिरसाट 1,222, मंजुषा तिरपुडे 1,046, डॉक्टर मोहन मोरे 313, लांडगे 265, अंकुश रंजकवाड 144, प्रज्ञेश पाटील 110, आत्माराम खडसे 97 इत्यादी मते मिळाली आहे। तसेच नोटाला 654 मते प्राप्त झाली। भाजपाचे अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे हे विजयी झाल्यामुळे उमरखेड शहरामध्ये त्यांची विजयी रॅली काढण्यात आली। सदर रॅली ही प्रमुख मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी आमदार नामदेवराव ससाने, महेश काळेश्वरकर, सुदर्शन पाटील रावते, चितंगराव कदम सर, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, प्रकाश दुधेवार सर, उपसरपंच शिवाजीराव रावते व हजारो भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने उपस्थित होते। किसनराव वानखेडे यांना निवडून आणण्याकरिता उमरखेड महागाव शहरातील व खेड्यापाड्यातील सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतले। उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधव आणि भगिनींनी तसेच देवाबाईंच्या बहिणींनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून दिलं आहे। मी येणाऱ्या काळामध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे उमरखेड महागाव मतदारसंघातील ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती आणि जनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या
मतदारांच्या या लढाईमध्ये जनशक्तीचा प्रचंड विजय झालेला आहे आणि त्यामुळं या मतदारसंघातील जनतेनं हे शिक्कामोर्तब केलं आहे, हे अधोरेखित केलं आहे की या मतदारसंघातील जनता विकाऊ नाही आहे. नेते भलेही विकाऊ असतील परंतु जनता विकाऊ नाही आहे, हे आजच्या निकालानं अधोरेखित झालेलं आहे.